हरि ओम. आज मंगळवार 1 जुलै 2025 शके 1947. आषाढ महिना चालू झाला आहे. हरि ओम. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग. आज आपल्याला म्हणता येते की गुरु कशाला हवा आणि त्याबद्दल त्यांचे विचार आपण ऐकूया. व्यवहारात सुद्धा आपल्याला गुरु करावा लागतो, तर त्याच्यापेक्षा अवघड ज्ञान होण्यासाठी गुरु नको असं म्हणून कसं चालेल? प्रपंचात सुखदुःख झालं, समाधान मिळालं नाही, तर मग खरं सुख कुठे आहे आणि ते मला कोण दाखवेल अशी ज्याला तळमळ लागेल तोच गुरु करेल. प्रपंच आम्हाला कडू वाटला तरच शिष्य होण्याचा प्रश्न ना. शिकावं असं की ज्याच्या मनात येते तो शिष्य आणि जो शिकवतो तो गुरु. मला काही कळत नाही असं ज्याला वाटतं तोच गुरु करेल. मी राम राम म्हणतो, वाईट मार्गाने जात नाही, मग गुरु कशाला हवा असं काही जण म्हणतात. मी केले ही जाणीव वाढ येते ना, म्हणून सद्गुरूची आवश्यकता आहे. सत्कर्माचा अभिमान जर आपल्याकडे घेतला तर रामाचा विसर नाही का पडला? अभिमान गेल्याशिवाय राम नाही भेटणार. देवाजवळ गेला तरी नामदेवाचा अभिमान गेला, म्हणून भगवंताने त्याला गुरु कर म्हणून सांगितलं ना. संतांच्या कृपेने दुखणं बरं झालं म्हणून त्याला मानणं हे खरं नव्हे. जो शिष्याला विषयात ओढील त्याला गुरु कसं म्हणावं? जो काही चमत्कार करून दाखवेल त्याला आम्ही बुवा म्हणतो. संतांची परीक्षा आम्ही बाह्यांगावरून करतो. सर्वाभूती भगवंत ज्याला पाहता येईल त्याला संतांची खरी ओळख होईल. संतांच्या संगतीत आपल्या मनावर जो परिणाम होतो त्यावरून आपण संतांची परीक्षा करावी. माझे चित्त जिथे निर्विषय होईल तिथे संतांची खरी जागा म्हणता येईल. ज्याला भगवत प्राप्तीची तळमळ लागली आहे त्याला शिष्य म्हणावं. जो गुरु आज्ञेबाहेर जात नाही आणि गुरु हेच भगवत प्राप्तीचं साधन मानतो तो सत्शिष्य. गुरु परता देवधर्मच नाही मानू. काही कानडी माणसं महाराष्ट्रात आली, त्यांना मराठी येत नव्हतं. त्याने एक दुभाषी गाठला आणि त्याच्या मागोमाग ती पुष्कळ ठिकाणे हिंडले. त्यांची चिंता जबाबदारी त्या दुभाषावर पडली. तशी आपण दुभाषाची म्हणजे सद्गुरूची संगत केली पाहिजे. तो म्हणेल तिथे जावं, तो सांगेल तसं करावं, मग परमात्मा मिळेलच. शास्त्र आणि वेद अनंत आहेत, ते शिकायला आपल्याला वेळ कुठे आहे? सद्गुरूंनी नवनीताप्रमाणे सर्व साधनांचं सार असं जे नामसाधन सांगितलं आहे ते आपण करावं, म्हणजे भगवंताचं प्रेम लागेलच. बाजारात गेल्यावर जो माल आपल्याला अनुकूल आणि माफक दराचा असेल तोच घ्यावा. त्याप्रमाणे परमार्थाच्या अनेक साधनात आपल्याला अनुकूल आणि माफक असं नामस्मरण हेच एक उत्तम साधन आहे. तेच करावं आणि आनंदात राहावं. भगवंताबद्दल जिज्ञासा उत्पन्न होणं ही खरी भाग्याची गोष्ट आहे आणि असा जिज्ञासू शिष्य भेटला तर संताला आपले स्वतःचे सार्थक झालं असं वाटतं. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.